सो हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. मी तर मुंबईला आले, पण माझ्या गावच्या आठवणी अजून पण माझ्या फोनमध्ये तसेच स्टोर आहेत आणि मी अजूनपर्यंत माझ्या इंस्टाग्रामवरती टाकलेलं नाही आहे. म्हणजे तुम्हाला मी असं अपडेट वगैरे काय दिलेलं नाही आहे अजूनपर्यंत. तरी ह्याचं कारण असं आहे, कारण का आमच्या गावी ना नेटच नव्हता आणि नेट नसल्यामुळे ना मला एडिटिंग वगैरे करता येत नव्हती, व्लॉग्स अपलोड करता येत नव्हते मला इंस्टाग्रामवरती. त्याच्यामुळे आणि ना आम्ही लोक दापोलीत गेलो होतो. दापोलीत जायचं कारण असं आहे, माझा भाऊ आत्ताच 10वी पास झाला आहे आणि 11वीला गेला आहे, तर त्याचं कॉलेजमध्ये ना ॲडमिशन करायचं होतं त्याच्यामुळे. आणि मला ना इकडची प्रोसेस खरंच खूप भारी वाटते, कारण का ना ऑनलाईन आपल्या मुंबईला कसं ऑनलाईन करायचं, मग फॉर्म बघायचं, कॉलेजची नावं टाकायची, मग ते मेसेज बघायचे की आपल्याला कॉलेज लागले की नाही लागले. पण इकडे ना खूप इझी प्रोसेस आहे. म्हणजे आपल्याला जो कॉलेज पाहिजे त्या कॉलेजमध्ये जावा, तिकडे जाऊन फॉर्म वगैरे भरा आणि मग झालं आपलं ॲडमिशन, असं होतं. आणि मला खरंच खूप आवडलं. आणि ह्या लोकांचं कॉलेज पण कम्पॅरेटिव्हली माझ्या कॉलेजमध्ये तर खरंच खूप भारी होतं ह्या लोकांचं कॉलेज. मला असं वाटलं की काय कॉलेज आहे यार, इतकं मोठं असं. पण असो, नंतरला आम्ही ना भाऊ आणि इथे चायनीज भजी खात होतो आणि नंतरला आम्ही खूप जास्त गरम करत होतं म्हणून इथे उसाचा ज्यूस प्यायला गेलो होतो. आणि नंतरला आम्हाला 2ची गाडी भेटली होती. 4 वाजेपर्यंत बसलो असतो तर खूप जास्त उशीर झाला असता आणि मग म्हणून आम्ही लोकांनी 2ची गाडी घेतली. पण 2च्या गाडीने गेल्यावरती ना आम्हाला फरशीवरती उतरावं लागलं. आमच्या गावात नाही उतरलो आम्ही. मग फरशीवर उतरल्याच्या नंतर आहे ना आम्हाला डायरेक्ट तिकडनं जंगलातून 1 तास चालायला होतं वरती जायला. पण मध्येच हे काका सापडले होते जे टेम्पो चालवतात, ते आमच्या गावातच जात होते आणि लकीली ते आम्हाला भेटले आणि त्याने आम्हाला लिफ्ट दिली. आणि ते काकाचं एक असं आहे ना की त्या काकाने मला ओळखलं होतं आणि ते मला म्हणाले पण होते, मी तुझे व्हिडिओ बघतो आणि मला खूप आवडतं तुझे व्हिडिओ वगैरे. तर मला खरंच खूप भारी वाटलं होतं. आणि इथे माझ्या भावाने कमेंट वगैरे पण वाचत होता. आणि नंतरला आम्ही फायनली पोचलो होतो आणि इकडे मी भाच्यासोबत खेळत होते. माझा भाचा लय गोड आहे ना, म्हणून भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये.